आक्रमक 11 मराठा इन्फंट्रीचा 48वा रेझिंग डे अहिल्यानगरमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। देशसेवेच्या कार्यात आक्रमक 11 युनिटचे मोठे योगदान आहे। स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून सर्व माजी सैनिक व परिवार एकत्रित आल्याचा आनंद होत आहे। निवृत्तीनंतर सर्वांनी आपल्या आरोग्याची नियमितपणे काळजी घ्यावी। प्रत्येक वर्षी प्राथमिक आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे। सेवानिवृत्तीनंतरही एकजूट राहिले तर माजी सैनिकांचे प्रश्न सुटतील। देश सेवासोबतच सामाजिक कार्यातही माजी सैनिक आघाडीवर आहेत, असे प्रतिपादन कर्नल डॉक्टर सोमेश्वर गायकवाड यांनी केले आहे। संभाजीनगर रोड येथील हॉटेल आकाश येथे आक्रमक 11 मराठा इन्फंट्रीचा 48वा रेझिंग डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या कार्यक्रमासाठी सर्व माजी सैनिक सहपरिवार उपस्थित होते। या कार्यक्रमाला स्नेह मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले होते। तसेच यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत कर्नल डॉक्टर सोमेश्वर गायकवाड यांच्यासह सुभेदार दत्तात्रय येणारे, सुभेदार महादेव कोतकर, कॅप्टन सखाराम शिंदे, सुभेदार मोहन दुसुंगे, सुभेदार मोहन शिंदे, सुभेदार बापू साठे, सुभेदार संदीप ठोकळ, सुभेदार मच्छिंद्र येवले, विलास शेळके, रोहिदास मापारी, कुंडलिक चेमटे, बाबासाहेब निकरड, वाल्मिक ओहोळ, दिलीप शेळके, विनायक जरे, दादाभाऊ जपकर, मंगेश गलगते, परमेश्वर कासार, संदीप कळमकर, अशोक फुलसुंदर, संदीप शिर्के, अविनाश साठे, रंगनाथ मगर, भीमराव बनसोडे, अमोल ठुबे, रामदास ठुबे, संजय डोईफोडे, ज्ञानेश्वर नवथर, दत्ता धायगुळे, दीपक मुळे, संतोष करपे, राजेंद्र गांजुरे आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुभेदार दत्तात्रय येणारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। कर्तव्य पथावर असलेले सुभेदार संदीप ठोकळ व मच्छिंद्र येवले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। महादेव कोतकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले। प्रतिनिधी अमोल भांबरकर, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर। 11 मराठा इन्फंट्रीच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं सर्व आपण एकत्र आलो त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट म्हणून आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे ईसीएस केवायसी डॉक्टर कर्नल सोमेश्वर गायकवाड साहेब यांना आपण आमंत्रित केलं आणि त्या आमंत्रणाचा त्यांनी स्वीकार केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो। माजी सैनिक, पत्नी तथा पत्रकार हे सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देतो। त्यामध्ये आज आपण कारण की जे आज आपण सर्वांना सांगतो मी आमच्या एजेंडे अहमदाबाद येथे गांधीनगरला जे रेझिंग आहे 48वा ते जे काही लोक इथे आले नाही ते गांधीनगरला गेले आणि जे गांधीनगरला गेले नाही ते इथे आले आणि जे आले नाही कोणतेही दोन्ही गावात त्याचेही मी मनापासून कौतुक करतो। आम्हा सर्वांना मी रेझिंग डे, गोल्डन रेझिंग डेच्या शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी सर्व येथे रेझिंग डे सेलिब्रेशन करण्यासाठी जमलेलो आहोत। येणारे साहेब, त्यांची टीम किंवा आपण सर्व यावर्षी लेडीज डिपार्टमेंट यात इन्क्लूड केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। त्यांनी तुमच्या विनंतीला मान देऊन त्याही उपस्थित राहिल्या त्यामुळे त्यांचे आभार मानतो। रेझिंग डेचं एक निमित्त असतं, पण हे जे आहे आपल्या सर्वांना एकत्र करणारा दिवस असतो आणि कुठल्याही युनिट असेल त्याच्यासाठी रेझिंग डे, कोर डे हे जे आपण वर्षभर जे सर्व्हिस करतो किंवा आपण जे ऑलरेडी आपला पार्ट, आपली सर्व्हिस आपण ऑलरेडी करून आलेला आहात, आपण सर्व आपला पार्ट, आपला रोल निभावून आलेला आहात, तर त्यानंतरचं तुमचं जे आयुष्य आहे तर ते सर्वांचं सुख समाधानाने, आनंदाने आणि आरोग्याने जावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। डॉक्टर जरी माझा प्रोफेशन असला तरी मी आर्मीचा डॉक्टर आहे, त्यामुळे शक्यतो तुम्हाला आरोग्यदायीच आयुष्य जावं आणि तुम्हाला कमीत कमी हॉस्पिटलची व्हिजिट करावी लागो, ठीक आहे। तर त्या पद्धतीने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो।
जर कधी यदाचित रिटायरमेंट नंतर आपलं जे वय असतं, एक वाढतं वय असतं, बऱ्याच वेळा आपल्याला अशा प्रकारचे आजार म्हणा किंवा अशा गोष्टी असतात की त्यासाठी आपल्याला काही मेडिसिन घ्यावे लागतात किंवा डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो. तर त्याकरता आपणा सर्वांना जे अहिल्यानगर वासी आहेत तर त्यांना आपला ECHS अहिल्यानगर जे आहे तर तिथे सर्वांना एक मेडिकल फॅसिलिटी आणि फार चांगल्या प्रकारची मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल आहे. आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जावे असं नसतं, कारण आपण सर्व आर्मीत काम केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण दरवर्षी जशी AME करतो, PME करतो, रिटायरमेंट नंतर आपण थोडंसं ढिल्ला पडतो. तर शक्यतो जर त्रास नाही वाटला तर आपण हॉस्पिटलला जात नाही, है ना. तर माझं असं म्हणणं आहे की त्रास नसेल तरी ॲटलिस्ट एकदा येऊन आपलं रेग्युलर चेकअप, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बेसिक तपासणी जसं आपण AME मध्ये करतो, PME मध्ये करतो तसं जरूर करावं. ते का करावं? कारण हे सर्व चेकअप करत असताना बऱ्याच वेळा काही कंडिशन असतात की जर मी काहींना विचारलं तर की रिटायरमेंट नंतर शुगर कधी चेक केली होती, मग सांगा जर 10 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, ठीक आहे. तर त्यांनी समजा जर त्याला मध्येच जर कधी शुगर वाढलेली असेल, डायबिटीज झाला असेल, तर तो जो आजार आहे तो जे आपले ऑर्गन, टार्गेट ऑर्गन म्हणतो आपण त्याला, ठीक आहे, हृदय असू द्या, किडनी असू द्या, मेंदू असू द्या, ठीक आहे, त्याच्यावर ते अफेक्ट करतं आणि एक 5-10 वर्षात जर पिरियड गेला तर बरंच डॅमेज झालेलं असतं. ठीक आहे, ते होऊ नये म्हणून ज्यावेळेस आपण सर्व्हिसमध्ये असतो तर जशी AME होते, AME मध्ये आपल्याला काय की आपण लवकर चेकअप होतं, म्हणजे शुगर असेल, BP असेल, कोलेस्ट्रॉल असेल, ते लवकर चेकअप होतं. आणि त्याच्यानंतर ॲज ए आर्मीचा डॉक्टर म्हणून माझे तुम्हाला पहिले 2 मेडिसिन कॉमन असतात. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपला व्यायाम आणि आहार. ठीक आहे, आपला व्यायाम आणि आहार, तर ते सर्व करूनही जर समजा तुमचा BP जास्त असेल, शुगर असेल, तर मग त्या पद्धतीने आपण त्याला काय औषधोपचार केला पाहिजे ते ॲडवाईस करतो. पण ॲज ए आर्मीचा डॉक्टर म्हणून मी तुम्हाला पहिलं मेडिसिन जे आहे ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनशैली जी आहे तिच्यात बदल. ठीक आहे, तर ते जर करून आपलं बाकीच्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहत असेल तर मी स्वतःही काही तुम्हाला मेडिसिन, औषधं वगैरे देत नाही. बांधव आणि लेडीजसाठी 3-4 वर्षापासून जब्बर साहेब, धरे साहेब यांनी मोठी मागणी घातली होती, साहेब विथ फॅमिली ठेवायचं आपल्याला आणि याचा पुढाकार तुम्हाला घ्यावा लागेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण कार्यक्रम केला आणि लेडीजने बी त्यांचे ऐकलं आणि आले. त्याच्याबद्दल मी सर्वात पहिलं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. पहिली वेळेस एवढे साहेब आणि हे आले आपले भगत साहेब, त्यांनी बी सुट्टीवर असून त्यांचा टाइम देऊन आपल्यासाठी आले. त्यांचं मी आपल्या एक सर्व्हिसमॅनच्या तर्फे त्यांचं मी स्वागत करतो. दुसरी गोष्ट आज युनिटमध्ये मी गांधीनगरला हाच प्रोग्राम चालू आहे. जे नाही गेले त्यांच्यासाठी आपण इथं प्रोग्राम ठेवला होता. तर नगरमधून थोडे लोक गेले असतील, पण जास्त नाही अंदाज सांगता येतात. पण नगरमधून जे इकडे येणारे होते सर्व इथं आलेले बी आणि युनिटला गेलेले बी, दोन्हीचं आपण सहज स्वागत करू आपल्या सर्व. आणि याच्यानंतर जेवणाचा एक खानावळीचा प्रोग्राम आहे. लेडीजसाठी हॉलमध्ये जेवणाचा बंदोबस्त होईल. व्हेज, नॉन व्हेज, सॉफ्ट ड्रिंक, सर्वांनी मस्त जेवण करायचं. आणि जेंट्ससाठी समोरच्या शेडमध्ये सर्वांनी